औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. भारतीय रेल्वेच्या हायस्पीड प्रवासासाठी ओळखल्या जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसच्या गुणवत्तेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. अहमदाबाद मुंबई मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसमधील जेवणात झुरळ आढळल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. माहितीनुसार गाडी क्रमांक 22-962 अहमदाबाद मुंबई वंदे भारत एक्सप्रेसमध्ये प्रवाशांना दुपारचे जेवण देण्यात आले. यावेळी आदित्य डिडवानिया नावाच्या प्रवाशाने एक्सवर पोस्ट शेअर करत गंभीर आरोप केला. त्यांच्या कोचमधील किमान 2 प्रवाशांच्या जेवणात मेलेले 2 झुरळ आढळून आल्याचा दावा करण्यात आला आहे. हा प्रकार समोर येताच डब्यातील इतर प्रवाशांनी जेवण घेणे थांबवले आणि एकच गोंधळ उडाला. प्रवाशांनी संबंधित अन्नाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत रेल्वे मंत्रालयालाही टॅग केले आहे. या घटनेची गंभीर दखल घेत IRCTCने संबंधित केटरिंग कंत्राटदाराला 10 लाख रुपयाचा दंड ठोठावला आहे. तसेच त्याचे कंत्राट रद्द करण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. कमीत कमी 20 ते 25 वर्ष माझ्या मिसेसला गुडघ्याचा आणि कमरेचा मानेचा त्रास होता. तिथं ॲडमिट केलं, महिनाभर ट्रीटमेंट घेतली. आता कमीत कमी 80 ते 90% माझ्या मिसेसला भरपूर गुण आलेला आहे. पाय दुखत होता, पायाचा त्रास होत होता आणि अगोदर आम्ही पाय दुखतोय म्हणून पायावर खूप इलाज केला. NC वेलनेस सेंटरला भेट दिली. त्यांच्या ट्रीटमेंटनी मी अगदी आता 100% पूर्ण बरी आहे. आणि मला बरेच दिवसापासून मानेचा आणि पाठीचा खूप त्रास होत होता. मी आता कुठली ट्रीटमेंट घ्यावं ह्या संदर्भात मी एनसिस ह्यांचे व्हिडिओ बघितले. इथे आल्यानंतर मला सरांनी आणि निकिता मॅडमनी ह्याच्याबद्दल जी काही माहिती दिली त्याच्यानुसार मी इथे ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केलेली आहे. त्या ट्रीटमेंटने मला 5 दिवसातच इतका फरक जाणवलेला आहे. माझ्या मुंग्या पूर्णपणे कमी झालेल्या आहेत.